अगदी 12 वाजेपर्यंत खरं तर तुम्ही या सगळ्याचं अल्टिमेटम दिलेला आहे. 12 नंतर मात्र बच्चू कडूंची काय भूमिका हां, असेल? 12 नंतर आम्ही रेल्वे रोखू. अधिक विविध ठिकाणी आमचं आंदोलन होईल. कदाचित रामगिरीच्या बाजूने आमचे 5,000 लोक थांबलेले आहे आणि ते कधी रामगिरीवर जाऊ शकतं नाश्ता करायला. थेट इशारा देताय तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी आंदोलन भडकू शकतील? हा, नाश्ता करायला जाऊ नाही शकत का मुख्यमंत्र्याकडे? चर्चेची तुमची तयारी आहे? जर बावनकुळे चर्चा करण्याकरता तुमच्याकडे आले हा, तर? आमची तयारी आहे. स्वागत आहे, स्वागत आहे. अगदी. बच्चू कडूजी, आता तुम्ही म्हणताय चर्चेची तयारी तुमची आहे, स्वागत आहे. मग जेव्हा या सगळ्या मुद्द्यावर बैठक आयोजित केलेली होती काल सह्याद्री अतिथीगृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात, त्यावेळी बच्चू कडू का अनुपस्थित राहिले? हा, म्हणजे तुम्हालाही ते पटलं काय? तुम्हाला पटलं ते? त्याचंच म्हणून उत्तर तुमच्याकडून घेते. नाही नाही, तुम्हाला काय वाटतं? 28 तारीख इथे लाखो शेतकरी येणार आणि आम्ही मुंबईला असणार. तुम्हाला कसं मान्य होतंय मला समजत नाही. लाखो शेतकऱ्यांना वाऱ्यावर टाकायचं, 10 वाजता बैठक घ्यायची, आमच्या जो विमानाची व्यवस्था नाही, उडून यायचं आम्ही. हनुमान जिल्ह्यात शेपटी लावली तशी. नाही, कसं वापस यायचं? 4 वाजेपर्यंत फ्लाईट नाही, 7 वाजता फ्लाईट आहे, वापस कसं यायचं? बरोबर. अचानकपणे ही बैठक आयोजित केली असं म्हणायचंय? हा हा, मुद्दामून केली, डाव होता तो सरकारचा. अगदी मोठा आरोप करताय बच्चू कडूजी की तुम्ही हा सरकारचा डाव होता असं तुम्ही थेट म्हणताय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू आम्ही अनेकदा बदनाम करायसाठी. अगदी अगदी बच्चू कडूजी, आम्ही अनेकदा पाहतोय तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेताय. प्रसंगी ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जात आहे. आता तर ट्रॅक्टर मोर्चाच या सगळ्या प्रश्नी निघालेला आहे. आता मात्र जेव्हा संवाद साधला जाईल, तुम्ही म्हणताय तुम्ही संवादाकरता तयार आहात, बावनकुळे चर्चा साधण्याकरता तुमच्यापर्यंत येतील. तुम्हाला काय वाटतं, चर्चेतून या सगळ्या संदर्भात तोडगा निघू शकतो की काही काळ तुम्ही सरकारला देऊ इच्छिता? अल्टिमेटम तुम्ही पुन्हा एकदा सरकारला देणार आहात का, की साधारणतः या वेळेत सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी इतका काळ तुमच्याकडून दिला जाईल? आता 8 महिने झाले ना. रायगडच्या पायथ्याशी पहिलं आंदोलन झालं. बरोबर. रायगडला 3 दिवस उपोषण केलं. 7व्या महिन्यात बैठक झाली सीएम साहेबाकडे. नंतर मला वाटतं आम्ही मोजरीला आंदोलन केलंय, ते 8 दिवस उपाशी राहिलोय. नंतर पदयात्रा काढली. 8 महिने हा काळ काही कमी आहे? 8 महिन्यात तर काही होऊ शकतं. का का तुम्हाला असं वाटतंय की कुठं पाणी मुरतंय? का तुमच्या मागण्यांकडे, या मागण्या रास्त असताना, जगाचा पोशिंदा बळीराजा असताना, कृषीप्रधान देशात तुमच्या मागण्यांकडे का दुर्लक्ष केलं जात आहे? काय नेमकी या सगळ्यामागे कारण आहेत? तुमचं काय म्हणणं आहे? शेतकरी म्हणून महत्वाचा राहिला नाही. शेतमजूर असन, शेतकरी असन, कामगार असन, या देशामध्ये यांनाच लुटलं जातं ना. यांना लुटूनच पोट भरतं, यांना लुटूनच सरकार बनतं. आणि मग शेतकरी हा बडीचा बकरा आहे, त्याला लुटावं, त्याचे मत हिंदू म्हणून घ्यावे आणि लुटताना मात्र अमेरिका म्हणून अमेरिकेचं समजून आपण त्याला दुर्लक्षित करायचं, असं एकंदरीत अवस्था आहे. शेतकरी हा लुटासाठी ठेवलेली गोष्ट आहे. त्याच्यानं त्यांच्या संवेदना शून्य झाल्या. रोज 12 आत्महत्या होते. मुख्यमंत्र्याच्या गावात 2 आत्महत्या रोज होतंय. त्यांच्या विदर्भात किमान 50% आत्महत्या होतंय. महाराष्ट्रात देशातलं पहिलं राज्य आत्महत्या करणारं सगळ्यात जास्त. तरी संवेदना आहे कुठं? संवाद आहे नाही, संवेदना नाही. त्यांनी मधात ते देवरथ साहेबाचा कार्यक्रम घेतला होता राज्यपालांचा. नैसर्गिक शेती, निसर्ग शेती, प्राकृतिक शेती, विष येणार नाही, उत्पादन जास्त होणार. मग राज्यपालाला आम्ही तुम्हाला सांगतोय, भेसळ, दुधातले भेसळ थांबवा ना म्हणा. सरकार